पालनापाडा आयोजित जय बजरंग चषक 2026 आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि राहुल चंदर यांना आम्ही विनंती करतो, प्लीज आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये या, आपलं देखील सहर्ष स्वागत. चला मॅच लावतो सुरुवात. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक दुसरा आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. चला उशीर भरपूर झाला. साई एकतास फूड फादरवाळे आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय जय गणेश फूड गवलीपाडा. या दोन संघामध्ये हा मॅच आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर विजय. पहिला बॉल ऑन साइडला उडवला विशालनं. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषा पार. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय विशालनं. षटकातील पुढील बॉल फुल टॉस बॉल मिस केला या ठिकाणी. बॉलला फुल टॉस बॉल मिस केला. पहिल्या बॉल वरती चौकार, त्याच्यानंतर दुसरा चेंडू डॉट आलाय. ऑफसे केले गोलंदाज आपण पाहिला तर विजयनं देखील. चांगला रिदम पाहायला मिळतोय गोलंदाजी मध्ये. अखूट टप्प्याची लेन आहे या ठिकाणी. आपण पाहिलं तर मग चेंडू आपण पाहिला तर डाव्या स्टिचच्या पलीकडे निघून गेलाय. वाईड बॉल. च्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ही जोडलीच जाईल, यात काही शंका नाहीये. धाव फलक पोहोचले गेले 5 अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी केलीये. नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न. थोडस पॉम्पलिंग झालं बॅकअप साठी क्षेत्ररक्षक. इथे मात्र 1 धाव होती, तिथे मात्र 3 धावा पलून अगदी योग्यरित्या त्या पूर्ण केलेत. आणि या 3 धावेने धाव फलक पोहोचला गेलाय 8 अंकांवरती. सुरुवात खूप चांगली झाली आहे जय गणेश फूड गवलीपाडा या संघाकडनं. 3 ओव्हरचा हा मॅच. चला घाई करायची, अजून भरपूर सामने खेळवायचे. षटकातील पुढील बॉल ऑन साइडला खेळलेत पुन्हा एकदा मनोहर. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेनं. 2 धावा इथून मात्र पूर्ण केले. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न, परंतु रोखलं जाईल. धाव फलक 2 ने पुढे सरकलाय 10 या अंकांवरती. चांगली रन बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही खेळाडू मध्ये. चांगला समतोल आहे. चांगले गुणधर्म पाहायला मिळतात, चांगला संयम पाहायला मिळतोय. चांगली पार्टनरशिप देखील या ठिकाणी बिल्डअप झाली आहे. षटकातील पुढील बॉल अकूट टप्प्याची लेन होती. ऑन साइडला वळवलाय चेंडूला आपल्या मनगटाच्या साहाय्यानं. चेंडू अगदी आपण पाहिला तर मग निघून गेलाय डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक पोहोचलं गेलंय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 या अंकांवरती. 12 धावा निश्चितच सुसज्ज मानल्या जातील धाव फलकावरती. अजूनही एका चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. यशाच्या शिखरावर चढण्याआधी निश्चितच तुम्हाला संघर्षाच्या घाटातून मात्र जावं लागतं. आणि संघर्षाच्या घाटामध्ये निश्चितच आपण पाहिलं तर मग भरपूर काही अडचणी येतात. आणि त्या अडचणींना आपण निश्चितच मात करून पुढे निघत गेलो तर निश्चितच यशाच्या शिखरावरती सहजपणे पोहोचता येतं. आणि त्याच्यानंतर यशाच्या शिखरावरती पोहोचल्यानंतर जो आनंद येतोय ना, तो मिळतोय ना, तो खूप चांगला आनंद निश्चितच पाहायला मिळतोय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग विकेटचं पतन धक्का क्रमांक पहिला परतावं लागेल डग आउटच्या दिशेनं मनोहरला. धावसंख्या 12 असताना मात्र मनोहरची विकेट डाऊन झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहिला तर मग 1 बाद 12 असं धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती संघर्ष करायचं कधीच सोडायचं नाहीये.
कारण तोच संघर्ष कदाचित तुमच्या जीवनामध्ये चांगले रंग भरण्यासाठी काम करीत असतो. इथून मात्र चांगले रंग भरले जातील का? नंबर 2 चा गोलंदाज आपण पाहिला तर मग सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. दयानंद रणजित भुरकून आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आत. अखू टप्प्याची लेन समोरच्या दिशेने खेळले गेलेत. चांगली फिल्डिंग विजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. हो, काय घडलंय काय घडलंय हे देखील पाहणं योग्य आहे. परंतु पंचांनी मात्र हा जो निकाल आहे ना तो तिसऱ्या अंपायरकडे सोपवला गेला. पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. डेंजर झोन मध्ये सापडलेत विशाल बरफ. मात्र हा निकाल अगदी आपण पाहिला तर मग उच्च न्यायालयामध्ये पोहोचला गेलाय आणि उच्च न्यायालयाचे जज आहेत सध्या तरी जयेश डुकले आणि डिसिजन आहे नॉट आउट. म्हणजे सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. धाव संख्या आपण पाहिली तर मग पोहोचली जाईल 13 अंकांवरती. दयानंद याला आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती. अकू टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेले. रणजित भुरकून 2 धावा मात्र मिळून जातील आणि या 2 धाव्यानं धाव फलक पुसलं जाईल 15 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने स्ट्रगल मात्र करावे लागतात क्रिकेटच्या या खेळामध्ये आणि तो खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघाच्या माध्यमातून. एका बाजूने जय गणेश स्फोट गवलीपाडा तर दुसऱ्या बाजूने साई एकता स्फोट फादरवाडी संघ. दोन्ही संघाने एक सामना मात्र जिंकलाय. बॉल आहेत तिकडे पाठीमागे नाहीयेत. मैदानाच्या दिशेने बॉल पुरवायचा आहे. षटकातील पुढील बॉल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू थोडासा खाली राहिला. बॅट क्लिप होती ती थोडीशी मात्र वरून फिरली गेली. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. वेलकम राहुल चंदेर, आपलं देखील सहर्ष स्वागत. पॅनलचे नेते आणखी एक दिग्गज समालोचक आहेत, असं देखील करूया आपण स्वागत. हो, कडक शॉट KADAK कडक. रणजित वरकुंच्या बॅट मध्ये येतो दर्जेदार क्वालिटीचा ब्रँड स्टोक. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू सो मच. ओव्हर पिच बॉल होता, अगदी बॉलच्या रेषेमध्ये आले आणि काय जबरदस्त बॉलला रेट केलंय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरून बॉलला सीमा रेषा बाहेर धाडलंय षटकाराकरता. पुढील बॉल. हो, यावेळेस डाव्या पायावरती निश्चित हा चेंडू हाताला होता, परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. सुंदर स्ट्रोक अटेम्प्ट केला होता. 2 धावेने धाव फलक पुसलं जाईल. 23 अंकांवरती चेंडू फेकून झालेत 5. अजून नवीन चेंडू आहे का? चला, मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवा. आणखी एक चेंडू रफू चक्कर केलाय. 2 चेंडू तर चेंडू पुरवायचा आहे. धावफलक 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटकातील पुढील बॉल. हो, यावेळेस आपण पाहिला तर मग अजून एक चेंडू येणार आहे वाईट. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 24. चांगला धावफलक सध्या तरी उभा केलाय.
षटकातील पुढील बॉल हो समोरच्या दिशेने विस्टेप मध्ये हा फटका खेळले गेलेत. रणजित सुंदर स्ट्रोक आहे. ओहो विशालची जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. वेगाने ह्या 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 13च्या सरासरीनं धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग पाहायला मिळतील 26. अजूनही एका षटकाचा खेळ मात्र इथून बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये. आई एकविरा स्पोर्ट बेलकडी शेलार स्पोर्ट फोर येस शेलार स्पोर्ट 4141 अशा प्रकारचं नाव आहे. आणि त्यांच्या समवेत आई वनुदेवी स्फोट मांगुर्णी पाडा या दोन संघामध्ये आपण टॉस आहे तो करणार आहोत. टॉस साठी रेडी राहायचं आहे. कैलास वज्रे नावाचा गोलंदाज झालाय आणि त्याच्या अगेन्स्ट मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विशालने केला होता, परंतु चेंडू आपण पाहिला तर डी झोनच्या दिशेने निघून गेला. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. टीमची टोटल पोहोचली गेली 28-28 या आकड्यांवरती. चित्रचा चांगली मोठी स्वप्न घेऊन आलाय संघ जय गणेश स्पोर्ट गवळीपाडा. आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहिलं तर मग ती मोठी स्वप्न निश्चितच ठेवली तर मग संघर्ष देखील मोठा करावा लागतो आणि तो मोठा संघर्ष करताना दिसताय तो दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जुने चेंडू पुरवायचे आहेत. आयोजकांना विनंती करतोय आपल्याकडे जुने चेंडू कमी आहेत, थोडस लक्ष द्या. षटकातील पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळले गेले. सुंदर स्ट्रोक आहे विशाल. 1 बाउन्सनं मात्र चेंडूला फील्ड केलं विजयच्या माध्यमातून, परंतु 2 धावा इथून मात्र वेगाने पूर्ण केलेत. या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 30 अंकांवरती. 30 धावा ऑन द स्कोर बोर्ड. षटकातील पुढील बॉल ओ अखोल टप्प्याची लेन ऑन साइडला उडवलीये. काय जबरदस्त आकाशाला गवसणी घालणारा हा गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय विशाल बरफच्या पाठ मधनं. षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. षटकाराचं सायना धावफलक पोहोचलं गेलं 36 आकड्यांवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. हो यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहिलं तर हल्लीकीच स्नेक लागली गेली आणि काम तमाम झालंय विशाल बरफच. परंतु सध्या तरी चांगलं धावफलक उभं केले. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. राज आणखी एक जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 2 चेंडू शिल्लक आहे. 36 धावा धावफलकावरती लागलेत. राज आपण पाहिला तर एक जबरदस्त खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आणि चांगला फिनिशिंग टच मात्र इथून द्यावा लागणार आहे. त्याच्याकडे देखील एक्सपिरियन्स अनुभव आहे. मोठे फटके तो खेळू शकतो आणि एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग तो अनुभव आहे फलंदाज राज उंबरसडा याच्याकडे. 2 चेंडू शिल्लक आहे त्याच्याकरता. कैलाशाच्या षटकातील हो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलेत लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. धावफलक पोहोचले गेले 38 या अंकांवरती. षटकातील
पुढील बॉल. हो, सुंदर चेंडूच्या हाताला नेले, थोडीशी यावेळेस मागे ठेवली आणि तिथून मात्र हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न आणि तो ठरलाय सक्सेसफुल. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग षटकाची देखील झाली या समाप्ती. फर्स्ट इनिंगचा खेळ देखील संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 38 धावा हे आपल्याला पाहायला मिळालेत आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 13च्या सरासरीनं प्रति षटकामागे 39 धावा निश्चितच इथून मात्र विजय करता बनवायचे साईकता फादरवाडी संघाला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत एकविरा बेलकडे शेलार स्पोर्ट 4141 आणि त्यांच्या समवेत वनुदेवी स्पोर्ट वांगुर्णे पाडा या दोन संघामध्ये टॉस अगदी केला जाईल. धन्यवाद, थँक्यू सो मच. कैलाची चौधरी दादा आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. छापाचा कॉल मांगुर्णीपाडा टीम कडनं आला होता, परंतु आलेला आहे काटा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग एकविरा स्पोर्ट बेलकडी सेलार स्पोर्ट 4141 म्हणजेच दादा असं नाव आहे आणि टॉसचा निकाल बेलकडी संघाच्या बाजूने लागला आहे. डिसाइड काय क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा मॅच समोरच्या संघाला निश्चितच किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. 40. निश्चितच हे आयोजन नियोजनाबद्दल काय मत आहे? आयोजन खूप चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा आहे तुम्हाला देखील. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? क्षेत्ररक्षण. परंतु यावेळेस बॅटिंग करायची आहे. आज कोणत्या उद्देशाने आल्यात आज जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा या चषकामध्ये? जिंकण्याच्या तयारीमध्ये आल्यात आणि निश्चितच 4 मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. आयोजकांसाठी निश्चितच कोणत्या प्रकारे शुभेच्छा द्याल? खूप चांगलं आयोजन आहे आणि ग्राउंड वेगळे. निश्चितच राहुल चंदेर यांच्याकडनं मार्गदर्शन सातत्याने तुमच्या टीमला मात्र लाभलं जाते. काय म्हणाल राहुल चंदेर यांच्याबद्दल? चांगला आहे भाऊ साहेब. क्या बात आहे. निश्चितच चांगलं मार्गदर्शन हे सातत्याने लाभलं जातं वांगुर्णीपाडा या संघाला. त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. मित्रांनो, हे होते दोन्ही कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया आपण निश्चितच या ठिकाणी जाणून घेतल्या. आता मात्र थेट जाणार आहोत आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपाड्याचा एक बुलंद आवाज मिस्टर जयेश डुकले. थँक्यू सो मच. डिपेंड लाईव्ह कॅमेरामॅन प्रीत पाटील. चला पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दोपहर के वक्त में आए हुए सभी मेहमानों का और सभी का दिल के गहराई से हम करेंगे स्वागत. मुकाबला बेहतरीन है क्योंकि इस मुकाबले में हम जाएंगे जिस तरह से चेस करना है टारगेट, तो टारगेट को पूरी तरह से खोलना है तो पहले ओवर से अच्छा परफॉर्मेंस देना होगा बल्ले के साथ. लेकिन गेंदबाजी में राज है, वो बेहतरीन गेंदबाजी करना जानते हैं और पिछले मुकाबले में देखिए बेहतरीन गेंदबाजी करी थी. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन खेळाडूंकडे आपण चर्चा करूया. सध्या तरी धनेश आडवी बॅट मात्र या वेळेला फिरवली आहे. आडवी बॅटचा वापर योग्य रीतीने करण्याचा मनसुबा आहे, परंतु तो यशस्वी होत नाहीये. आणि लक्ष आपण पाहिलं तर मग काहीतरी डोळ्याच्या समोर आणावं लागेल, कारण की जसं म्हणतायत ना, करायचंय आणि घडायचंय. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थोडंसं खेळाडूंना नडायचंय. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आपण. राज सरळ हा चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. राज आहे गोलंदाजी मध्ये सध्या तरी राज करतोय. एक सटीक लाईन लेन नियंत्रण सगळं काही व्यवस्थित, सगळं काही चांगलं होत असताना पाहायला मिळालंय. आणि खास करून आपण पाहिली आहे ना तर मग ही ताकद आहे राजची.
एक लाईन पकडण्याची, जर एकदा लाईन पकडली ना तर मग समोरचा संघ, समोरचा बॅटर काय आहे मला फरक पडत नाहीये, माझी ताकद काय आणि तीच मी ताकद मात्र दर्शवेन. हो, खोलमध्ये हात आलाय, अपील तर केली आहे परंतु स्ट्रगल करतात बॅटर तिकडे. धनेश काहीतरी करावं लागेल. ही मॅच तुमच्या बाजूने तुम्हाला खेचायची असेल ना तर योग्य रीतीने चांगल्या बॅटिंग करावे लागेल, परफॉर्मन्स चांगला द्यावा लागेल. कारण की लक्ष आपण बघितलं ना, सामना जिंकण्यासाठी पूर्ण करायचंय ना तर चांगल्या प्रकारे आपण बघितलं विथ द बॅट योगदान द्यावंच लागेल. बॉलिंग ट्रॅकवर राज यांनी आतापर्यंत बघितलं तर पूर्णपणे नियंत्रण ठेवलंय. धनेश आणि विजय ही जोडी आपण पाहिलं. विजयने मागच्या मॅच मध्ये सुंदर बॅटिंग केली होती, सुंदर खेळ त्याने देखील केला. पण आता आपण पाहिलं ना की धनेशला लेफ्ट हँड बॅटर म्हणून पाहतोय स्ट्राईक एंड कडे जी शैली आहे ती अशी शैली ना कमीत कमी खेळाडूंना मिळते. कारण की डावखोर त्याची शैली आपण बघितलं ना तर कमी खेळाडू असतात, पण कमी खेळाडू असतात असे परंतु भरपूर डेंजरस आणि घातक असतात. टेनिस क्रिकेटचा इतिहास आपण जर पलटून बघितला ना तर मग अनेक असे खेळाडू, ज्याच्यामध्ये चर्चा जर आपण करायची झाली तर मग भरपूर असे हे खेळाडू आपण पाहिले गेलेत. हा बॉल खेळायचा होता, आपण पाहिला मागच्या दिशेने परंतु आलाय समोर क्षेत्रामध्ये, गली क्षेत्रामध्ये. अमित दादा शेलार मनपूर्वक स्वागत असेल. अमित दादा या मंचावर आपण बसा, येऊन बसा. या नेहमीच आपण बघितलं एक चांगले व्यक्तिमत्व शेलार भाई 4-1-4-1 मध्ये आपण बघितलं तर अमित दादा शेलार, संतोष मामा शेलार, नक्कीच ह्या दोन व्यक्तीचं मात्र चित्र डोळ्याच्या समोर येत आहे. आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटचा जर विचार राहिला ना तर मग अमित दादा आणि शेलार मामा मोठा मन आणि मोठ्या मनाच्या व्यक्ती ह्या डोळ्याच्या समोर आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतात. आणि अमित दादा सध्या तरी आपल्याला दाखल झालेले आहेत. अमित दादांना रिक्वेस्ट करतोय की आयोजकांच्या वतीने आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण बसा, हे तुम्हाला संपूर्ण जय बजरंग स्पोर्ट्स पाळणापाड्याची विनंती आहे तुम्हाला. हा बॉल उडवलाय हवेत, फिल्डर तिकडे, झेल कन्वर्ट केला जाईल का? आणि हो, कन्वर्ट केलाय तिकडे, झेल समाप्त होईल. इथे बॅटर विजयचा खेळ परतावा लागेल हताश, नाराज, निराश मनाने, कारण की फलकावर धावा पाहिल्या तर फक्त आणि फक्त आहेत 2. थँक्यू सो व्हेरी मच. जे 2 धावा फलकावर लागल्यात, 39 लक्ष, 37 धावा हव्या आहेत. जसं म्हणतायत ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो परंतु मेहनतीने रंग त्यामध्ये मात्र आपल्याला भरावे लागतात. मेहनतीने रंग मात्र भरावे लागतील. या सामन्याला मात्र जिंकायचं असेल तर मेहनतीच्या रंगोळीने मात्र हे मैदान मात्र रंगवावे लागेल. क्रिकेटच्या सहाय्याने आपण बघितलं तर नक्कीच क्रिकेटवर अभिराज्य गाजवायचं असेल तर बॅटच्या सहाय्याने ते योगदान द्यावं लागेल. अमित दादांचं इथे शुभागमन होताना पाहायला मी इथे सोबतच आपण बघितलं तर सहकारी नक्कीच त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय. वेलकम अमित दादा. अक्षय दादा आपल्या देखील मनपूर्वक स्वागत असेल. अतिश दादा नक्कीच आपलं देखील स्वागत असेल. भरपूर दिवसांनी नक्कीच दादांची भेट क्रिकेट स्पर्धेला. वेलकम अक्षय दादा, अमित दादा, अतिश दादा, सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपल्या टीमला पण बघितलं तर आज सपोर्ट करण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत. एकविरा स्पोर्ट्स, बेलकडी, शेलार स्पोर्ट्स, 4-1-4-1 असा संघ मात्र खेळताना आपल्याला जर बघायला मिळेल. टीमची टोटल फलकावर आपण बघितली तर पाहायला मिळते 3. लक्ष मोठं आहे. 11 चोट आणि 36 धावा जिंकण्यासाठी अजून देखील हव्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल, वेगवान बॅट फिरवली आहे परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारे कनेक्शन नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. तो जातोय मागे आणि जसा चेंडू मागे जातोय ना तसाच हा संघ देखील मागे चाललाय. परंतु कसं पुढे यायचंय तो विचार करावा लागेल. म्हणूनच तर म्हटलं जातंय ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपनी टीम के साथ खड़ा वही होता है सबसे बडा. या वेळेला कोण बडा? बॅटरने मात्र प्रयत्न केलाय, चेंडू उंचावलाय, हवेत चेंडू पाहतोय,
क्षेत्ररक्षक दुरून पोहोचले होते, परंतु खाली क्षेत्रामध्ये पडला चेंडू. धावा घेण्याची संधी पाहायला मिळते. संधी मात्र साधत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट हा विषय चांगल्या रीतीने कन्वर्ट केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये धावा योग्य रीतीने कन्वर्ट केल्या जात आहेत, परंतु त्या धावांना योग्य तो वेळ, कारण की आस्टिंग रन रेट भरपूर वाढलेला आहे तिकडे. जिंकण्यासाठी 33 धावा डोळ्याच्या समोर चेंडू शिल्लक राहिलेत 9, आणि या 9 चेंडू मध्ये 33 धावा म्हणजे प्रति बॉलवर मात्र हा प्रतिघात करावा लागेल. मोठा मात्र विचार करावा लागेल. प्रत्येक बॉलवर मात्र अक्षरशः आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना तुटून पडावं लागेल. ही मॅच जिंकायची आहे ना, नॉकआउटचा गेम आहे, कारण की हरला तो संपला असा नॉकआउटचा गेम आपण पाहिलाय. क्लीन बॉल या वेळेला साफसुथरं चित्र पाहायला मिळालं. बॅटरला मात्र आपण पाहिलं तर क्लीन बोर्डच्या स्वरूपात बाद केला गेलाय, आणि महत्वपूर्ण धक्का बॅटिंग करणारी टीम संयुक्त स्पोर्ट्स पाथरवाडी संघाला मैदानाच्या आतमध्ये दिलाय. साऱ्या जगात वाजतोय गाजा वाजा आदिवासी राजाचा. साऱ्या जगात वाजतोय गाजा वाजा आदिवासी राजाचा. हे हिरोबा माझा नाचत आला दैवत आदिवाशांचा. हे हिरोबा माझा नाचत आला दैवत आदिवाशांचा. थँक्यू सो व्हेरी मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलास वज्रे बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 1.4 चेंडूचा खेळ झाला. 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना फलकावर आपण पाहिल्या जर धावा या 6 म्हणजे 33 धाव्यांची गरज डोळ्याच्या समोर चित्र आपण पाहतोय, आणि 4 म्हणजे जवळजवळ 4 चेंडू झालेत या ओव्हर मध्ये. हा फटका खेचला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. फिल्डिंग एफर्ट्स, बॉलिंग एफर्ट्स, बॅटिंग एफर्ट्स आपण पाहिलं योग्य रीतीने. जय गणेश गवलीपाडा टीमने आतापर्यंत या संपूर्ण मॅच मध्ये दिलंय. मागची स्पर्धा आपण पाहिली तर त्यांनी जे पारितोषिक पटकावल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल त्यांचा वाढलाय, आणि त्या कॉन्फिडन्स लेवल वाढल्यामुळे आपण पाहिलं आणि त्यांचा क्रिकेट आपण पाहिलं तर छान मात्र परफॉर्मन्स देखील वाढलाय. आणखीन एक फलंदाज क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का बॅटिंग करणारी टीम संयुक्त फादरवाडीला मात्र लागतोय, आणि या वेळेला परतावं लागेल मैदानाच्या आतमधून खेळाडूला. थँक्यू सो व्हेरी मच. चला जास्त चर्चा करू नका, लगेच फील्ड सेटअप करा. दिनेश देखील आउट झालेत. राहुल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. राहुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. चेंडू शिल्लक असतील आपण पाहिले तर 7 आणि 33 धावा हे लक्ष डोळ्याच्या समोर. म्हणजेच काय झालंय तर बॅकफुटला पुन्हा एकदा ढकलून दिलंय राजच्या षटकाने. 5 चेंडू फेकून झालेत ना. झाली एक मिनिट. हा डेफिनेटली आपण बघितलं तर ओव्हर मात्र फिनिश झालेला आहे, कारण की जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ झालाय, आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 33 धावा. बत्तीस धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. धीमा टाकला जातोय. जय गणेश गवलीपाडा टीमचं आपण पाहिलं तर वर्चस्व वाढलं गेलंय संपूर्ण. आपण पाहिलं तर याही मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितल्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकणारा टीम पाहिला आपण. गावदेवी मरुदेवी स्पोर्ट्स राजावली टीम. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे जास्तीत जास्त आपण बघितलं की या मॅच मध्ये आपण नजर टाकल्यानंतर मग वर्चस्व दिसलंय, आणि संपूर्ण वर्चस्व आपण बघितलं तर मग गवलीपाडा संघाचं जे वर्चस्व आपल्याला पूर्णतः येते दिसताना पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग सिंगल डबल धावा येत आहेत,
परंतु वन साइडली क्रिकेट आपण पाहिलं ना तर मग आतापर्यंत चित्र पाहायला मिळालंय. कोणताही मॅच आपण बघितला ना तर एक जो बरोबरीचा मॅच झालेला नाहीये. परंतु दुसऱ्या तिसऱ्या आणि म्हणजे जवळ काय म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये जरूर आपल्याला एक चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. सध्या तरी कदाचित आपण बघू शकतो की नेक्स्ट मॅच मध्ये एक चांगला मॅच पाहायला मिळेल. रफ अँड टफ मुकाबला जिथे एकविरा स्पोर्ट्स वेलकडी म्हणजे शिलार्स स्पोर्ट्स 4141 म्हणजे अमित दादा यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सोबतच आई वणीदेवी स्पोर्ट्स मांगुर्णी पाडा. पुढील बॉल पाहतोय आपण ऑन साइडला उडवलाय हवेत तिकडे फिल्डर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कॅच कलेक्ट केला जाईल. विकेट जाईल खात्यामध्ये. गोलंदाजाच्या सफलता मिळेल आणि मात्र आपण पाहिले तर मग औपचारिकताच पूर्ण करतायत बॅटर असं हे चित्र डोळ्याच्या समोर पाहायला मिळत आहे. थँक्यू डीजे राहुलजी अंधेर देखील आपण बघितलं की आपल्या संघाला आता मात्र सपोर्ट करण्यासाठी जोडले जात आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये हा बॉल पाहिला आपण तर सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. किती बॉल फेकून झालेत आपण बघितलं तर जवळजवळ 5 म्हणजे अंतिमचा असेल. बघा लक्ष भरपूर लांब राहिलं. 29 धाव्यांची गरज आणि 1 चेंडू. म्हणजे काय झालं नेमकं की बॅटिंग आणि बॉलिंग ती साधारण झाली आहे. फुल टॉस पाहिलं यावेळेला. चेंडूला खेळला जात आहे. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. तिथे आपण बघितलं तर मग हे औपचारिकता पूर्ण झाली आहे आणि हा सामना जिंकण्याचा कारनामा केला गेलाय जय गणेश गवलीपाडा या संघाने. अभिनंदन जय गणेश गवलीपाडा टीम. 2 सामने जिंकत मात्र पुढे वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत आणि डेफिनेटली आपण बघितलं तर मग तिसऱ्या फेरीच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आपण पाहिलं तर मग देखील देणार आहोत. विशाल बरफ ठरलेत मॅन ऑफ द मॅच. विशाल आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि